नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। शहरातील अनेक भाग काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकले असून कचरा व्यवस्थापनाचाही बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कंधार नगरपालिकेची निवडणूक होऊन 6 महिने उलटत आले तरी विकास कामांना गती मिळालेली नसल्याची चर्चा आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नगरसेवक सहलीवर गेल्यानं शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे साचले असून घंटागाडी वेळेवर येत नसल्याने दुर्गंधी पसरतीये। तसेच पाणी टंचाई, नाल्यांची साफसफाई न होणे आणि रस्त्यालगत वाढलेली काटेरी झुडपं यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। पावसाळा तोंडावर असताना प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन मूलभूत सुविधा सुरळीत कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांच्याकडून जाणून घेऊया सविस्तर माहिती। कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीला 6 महिने झाले निवडणूक पार पडली आणि या ठिकाणी नगराध्यक्षासह या ठिकाणी 20 नगरसेवक या नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत। सध्याचं जर वास्तव्य या नगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर कचरा असेल, पाण्याचा तुटवडा असेल आणि त्याचबरोबर विजेचा लपंडाव असेल, याकडे नगरपालिकेचं प्रशासन असेल किंवा नगराध्यक्ष असतील आणि त्यांचे सहकारी नगरसेवक असते यांचं कायम दुर्लक्ष झाल्याचं कंधार शहरामध्ये दिसून येत आहे। लागलीच या ठिकाणी नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक या ठिकाणी लागल्यामुळे येथील नगरसेवक सगळे सहलीवर गेलेले आहेत। नगरसेवक आणि त्यांचे प्रतिनिधी आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती होती। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं नगरपालिकेने कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रमात फक्त केवळ आणि केवळ 2 नगरसेवक होते। त्यामध्ये भास्कर राव नळगे असतील आणि मन्नानभाई चौधरी हे 2च नगरसेवक होते। बाकीचे 18 नगरसेवक हे सहलीवर असून कंधार शहराला वाऱ्यावर सोडलेलं आहे। अक्षरशः कंधार शहरामध्ये काटेरी झुडपाने कंधार शहर वेढलेलं आहे। आगामी काळामध्ये पावसाळा होणार आहे, नाल्याची या ठिकाणी उपसा झालेली नाही, कचऱ्याचे ढीग जागोजागी पडलेले आहेत आणि विजेचा लपंडाव या कंधार शहरामध्ये तासाभराने, अर्ध्या तासाने, 15 मिनिटाने, तासभर लाईट जाते। परिणामी या ठिकाणी कंधारच्या नागरिकांना या ठिकाणी प्रत्येक समस्येला तोंड द्यावं लागते। या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी येणारी घंटागाडी ही वेळेवर येत नाही। 2 दिवस 3 दिवस खंड करून त्याच्यानंतर ही कचरा गाडी येते। त्यामुळे कंधार शहरामध्ये तुडूंब भरलेल्या नाल्या आहेत। कचरा उचलण्यासाठी विलंब होत असल्यामुळे कंधार शहराच्या गल्लोगल्लीमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि या दुर्गंधीमुळे परिणामी या ठिकाणी नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीने नगरसेवकांनी निवडून येण्यासाठी लोकांना प्रबोधन दिली, त्या ठिकाणी विकासाचे त्यांनी आश्वासन दिले, पण कोणत्याच विकास कामांना त्यांनी आजपर्यंत हात लावलेला नाही। ते तर सोडा, पण जे काही प्रमुख समस्या आहे, वीज असेल, पाणी असेल, कचरा उचलण्याचं काम असेल, हे पण या ठिकाणी कंधार नगरपालिकेच्या वतीनं होताना दिसून येत नाही। त्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेकडे गेले असता त्या ठिकाणी त्यांचं घराणं ऐकून घेणारं या ठिकाणी कोणी दिसत नाही। कंधारहून टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी उत्तम चव्हाण, नांदेड।